मिठाच्या पाण्यात शेवग्याची शेंग, भेंडी, एक टोमॅटो आणि हिरवी मिरची असं मी मिठाच्या पाण्यात 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत घातलं होतं. आता काढून हे असं पाणी घाण निघतं ह्यातनं. स्वच्छ पाण्यानं परत एकदा हे असं स्वच्छ पाण्यानं ते सगळं धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्यानं काढून. हे असं स्वच्छ पांढऱ्या फडक्यानं पुसून घ्यायचं. ही भेंडी अशी 1-1.5 इंचाच्या अंतरावर कापून घ्यायची आणि मधनं असं हे त्याचं पोट फाडून घ्यायचं. हा कांदा, तिखट, हळद, मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट. भरलेली भेंडी. भरलेल्या भेंडीसाठी लागणारं साहित्य: एकदम कवळी भेंडी, जिरे, मोहरी, लसूण, कांदा, टोमॅटो. ही भेंडी मिठाच्या पाण्यात 20 मिनिटांसाठी भिजवून टाकायची. ती परत पाण्यातनं काढून स्वच्छ कोरड्या फडक्यानं भेंडी पूर्ण पाणी त्याचं पुसून काढायचं, तरच भेंडी चांगली होत्या. ह्या टोमॅटोची आणि कांद्याची कणी प्युरी करून घ्यायची लसूण टाकून. कोथिंबीर, लसणाच्या 4-5 कुड्या, 2 कांदे, 1 टोमॅटो, जिरे असं टाकून मिक्सर लावून घ्यायचं. मग फोडणी तयार करून घ्यायची. चिरलेला कांदा थोडासा, कढईत तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायचं, त्यात थोडा कांदा टाकायचा. ते फ्राय झालं की आपण जी भेंडी चिरून घेतली आहे ती त्यात टाकायची. हलक्या गॅसवर एकदम मंद करायचा गॅस, त्याला पाणी लागत नाही. ती चांगली भेंडी की नाही तेलातच शिजवून घेतल्यासारखी घ्यायची. नंतर मग ही वरनं पिळून टाकायची, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. अशी ही भेंडी तुम्ही करून पहा आणि खाऊन झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.